अगदी बरोबर आहे। सातत्यानं माझ्या बाबतीत असंच नेहमी होतंय, स्वतःकडे निवडून येणार अशी 100% शिरोळच्या जनतेची आता मानसिकता झालेली आहे। त्यांनी एकही रुपया गोळा केला नाही, एकही कुठलं कागदपत्र पूर्ण केलं नाही। फक्त दुसऱ्याचं काम चालू झालं की त्याला आडवं पडण्याची जी पद्धत आहे ती पद्धत शिरोळच्या लोकांना चांगली आता बघायला मिळाली। आता हे समाजांचं झालं, व्यक्तिगत काही विद्यार्थी आहेत त्यांना स्टडीसाठी बसायचा, अभ्यासाला बसायचा आहे, असा काही एखादा हॉल तुम्ही का बांधू शकला नाही? महानकरी न्यूज नेटवर्कमध्ये मी प्रथम आपणा सर्वांचं स्वागत करतो। गेले काही दिवस आपण पाहतोय महानकरी न्यूज नेटवर्कमध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड, आजरा, गडिंग्लज, त्यानंतर हातकर्णी आणि जयसिंगपूर या नगरपालिकेचा वृत्तांत आपण पाहिला होता। आता या भागामध्ये शिरोळ नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। नगरपालिका होण्यापूर्वी इथं ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीनंतर नगरपालिका झाली। नगरपालिका होण्यापाठीमागचं कारण आपण गेल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागातल्या इलेक्शन कॉर्नरमध्ये पाहिलं होतं आणि तिथल्या लोकांनी जो कल दिला होता तोही पाहिला होता। अगदी अटीतटीची निवडणूक झाली होती। यंदा 3 पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राजर्षी शाहू विकास आघाडी, यादव प्रेमींचं पॅनेल आहे ते शिवशाहू पॅनेल आणि आमदार अशोकराव माने यांचं ताराराणी आघाडी, ही 3 पॅनेल आहेत। एका पॅनेलचे नेते आपल्या समोर आता आहेत, माजी नगराध्यक्ष अमरसिंह शिवाजीराव भीमभद्र माने पाटील आपल्या सोबत आहेत। ते राजर्षी शाहू विकास आघाडीचं नेतृत्व करतायत। त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत की या निवडणुकीमधले राजकीय आडाखे काय असतील, सामाजिक आडाखे काय असतील, त्यांनी नेमकं 5 वर्षात काय काम केलं, सध्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले नाहीत किंवा रस्त्याचे प्रश्न सोडवले नाहीत जे आरोप होतात, किंवा कामं गुणवत्तेची झाली नाहीत जे आरोप होतात, हे नेमके आरोप काय आहेत, आरोपात किती तथ्य आहे, हे लोकांच्या पर्यंत वस्तुस्थिती माहिती जावी आणि वेगवेगळ्या मुलाखतीतून लोकांचं मतपरिवर्तन जे होण्यासाठी तयार पार्श्वभूमी लागते ती नेमकी काय आहे, लोकांची मतं काय आहेत, लोकांची मतं आम्ही जाणून घेतलेत। त्या पार्श्वभूमीवरची आज ही आपली बैठक आयोजित केल्या आणि या चर्चासत्रामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये अमरसिंह पाटील भैया आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। भैया, तुमचं न्यूज नेटवर्कमध्ये मी महानकरी न्यूज नेटवर्कच्या सगळ्या हँडल्सवरती मी स्वागत करतो। पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की शिरोळच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असं नेहमी सांगितलं जातं आहे, पाण्याचे प्रश्न सुटत नाही असं म्हटलं जातं आणि तुमचं दुर्लक्ष झालं असा जो आरोप होतो आहे, या आरोपात नेमकं कितपत तथ्य आहे आणि तुम्ही नेमकं काय केलं याच्यामध्ये? शिरोळच्या पाणी पुरवठ्यासंबंधित बोलायचं झालं तर अगदी ह्या 40 वर्षाच्या माझ्या राजकारणात, 40-50 वर्षाच्या, कारण आता जवळजवळ 50 वर्षे आम्ही राजकारणात आहे। कॉलेजच्या जीवनापासून हायस्कूलच्या प्राथमिक शाळेतसुद्धा मी ज्यावेळेला 3री-4थीला होतो त्यावेळेला बाबू नरू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं पाणी पुरवठ्याचं उपोषण शिवाजी तख्तामध्ये झालं होतं। त्यावेळेला कल्लेश्वर तलावामध्ये ज्या आत्ता विहीर आहे त्या विहिरीतून पाणी पुरवठा आपल्या शिरोळ गावाला होत होता, पण आदरणीय त्यावेळचे उपोषणकर्ते आमरण उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेला लाक्षणिक उपोषण मी श्रीकांत शिरगुप्पे त्यावेळेला विद्यार्थी दशेत होतो, 3री-4थीला होतो आणि गणपती महात्म्यांचा चिरंजीव बटू ह्या तिघांनी मिळून आम्ही त्यावेळेला उपोषणला पाठिंबा देऊन 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण त्यावेळेच्या 50-55 वर्षाच्या पूर्वी त्या काळात आम्ही त्या उपोषणाला पाणी पुरवठ्याच्या सहभागी झालो होतो। त्यामुळे शिरोळचा पाणी पुरवठा हा जिव्हाळ्याचा हे लहानपणीपासून आम्हाला माहीत होतं। त्यावेळेला तत्कालीन अध्यक्ष होते, त्यांनीसुद्धा उपोषण स्थळाला भेट दिली होती, तरीसुद्धा उपोषण त्यावेळेला सुटलं नव्हतं। पण या जिल्ह्याचे जे 5 वेळा खासदार झाले ते त्यावेळेला जिल्हा परिषदचे आदरणीय खासदार बाळासाहेब माने हे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी येऊन सांगितलं की हमी दिली, मी तुम्हाला पाणी पुरवठा शिरोळची करून देतो आणि त्यांच्या शब्दावर खासदार बाळासाहेब यांचे विश्वास ठेवून आपल्या शिरोळच्या सर्व लोकांनी आपल्या ग्रामपंचायतचं उपोषण मागे घेतलं आणि आमच्या
आई मंगलादेवी शिवाजीराव पाटील यांनी त्यावेळेला घागर मोर्चा काढला होता आणि त्यावेळेला पहिल्यांदा माहीत झालं लोकांना की स्त्रीसुद्धा पोलीस असू शकते. त्या मोर्चाला पोलिसांचं संरक्षण स्त्रियांच्यासाठी लेडीज पोलीस दिलं होतं. ते फोटोसुद्धा अजून इसू मिस्त्रींच्या घरात आमच्या घरात उपलब्ध आहेत. घागर मोर्चा त्यावेळेच्या काळात आमच्या आईने काढला होता पाणी पुरवठ्यासाठी. ही आमची गेली अनेक वर्षाची परंपरा आहे. आमचे आजोबासुद्धा 100 वर्षापूर्वी नगरपालिका होती, त्या नगरपालिकेचे 3च सदस्य होते. ते सुद्धा कागदपत्र आपल्याकडे आहेत. त्या कमिटीवरसुद्धा आजोबा पात्र झाले होते, निवडून आले होते. पण त्यांना थोडंसं राजीनामा द्यावा लागला, कारण त्यांनी त्यावेळेच्या छत्रपतींची परवानगी न घेता, ते पोलीस पाटील असल्यामुळं परवानगी न घेता उभा राहिल्यामुळं, निवडून आल्यामुळं त्यांनी हे ग्रामपंचायत त्यांचं नगरपालिका सदस्यत्व कॅन्सल केलं आणि पोलीस पाटीलकी कायम ठेवली. ही आता आमची तिसरी पिढी जवळजवळ आता आम्ही 50च्या पुढं आता गेलेलो आहे. तिसरी पिढी आमची या राजकारणात शिरोळच्या पाणी पुरवठ्यासाठी आम्ही सातत्याने गावाच्या बरोबर संघर्ष केलेला आहे. मी जिल्हा परिषद 2007 साली मी जिल्हा परिषद सदस्य होतो. त्यावेळेला मी पाणी पुरवठा योजना आपण मंजूर करून आणलेली पाहिली आहे. विरोधकांनी पहिल्यांदा पैसे गोळा केले होते. आमच्याकडे पाणी पुरवठा आल्याबरोबर त्यांनी आपले पाणी पुरवठ्यात भरलेले पैसे काढून घेतले. खरं तर तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, पण आम्ही त्याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं. आम्ही जर त्याची तड लावली असती तर यातले अनेक मंडळी तुम्हाला जेलमध्ये दिसली असती. कारण शासकीय यंत्रणेचे एकदा तुम्ही पैसे जर शासनाकडे भरले तर ते पैसे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय पैसे काढता येत नाहीत. ह्या मंडळींनी फौजदारी स्वरूपाची गुन्हे आहेत अशा प्रकारची विरोधकांची कृत्य आपल्या ह्या शिरोळच्या नगरीमध्ये त्यांनी केलेली आहेत. त्यानंतर आमच्याकडे आल्यावर 35 लाख रुपये लोकवर्गणी साहेब आम्ही जमा केली आणि त्या लोकवर्गणीतनं 2007 साली आपण पाणी पुरवठा योजना केली. आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते त्या पाणी पुरवठ्याचं उद्घाटन करून आज आपण तेच पाणी पितोय. त्या आपण ज्या 2007 साली, पण आपलं गाव 2005-06च्या पुरानंतर आपल्या गावामध्ये लोकसंख्या वाढते. कारण तालुक्यामध्ये असे अनेक गावं आहेत, कुरुंदवाडसारखी नगरपालिका आहे जिथं 100% पाणी पुराचं जातं आहे. त्या गावामध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली जाते. त्यामुळं असे अनेक तालुक्यातले आपल्या जी गावं आहेत, म्हणजे मध्यम कुटुंब आहेत, त्यांनी प्रॉपर शिरोळला अनेक प्लॉट लोकांनी घेतले आहेत, वाडीच्या लोकांनी घेतले आहेत. इथं आता नवीन घरं, नवीन कॉलनी आपण बघितलं. कुठल्याही रस्त्याला गेलं तर आता नवीन आधुनिक कॉलनी, आता नवीन बांधकामं अनेक प्रकारची चालू आहेत. आणि हे करत असताना वाढीव पाणी पुरवठा आपण 10 वर्षाची, 12-15 वर्षाची धरून आपण पाणी पुरवठा योजना करत असतोय. पण ह्या पुरामुळं थोडंसं लोकसंख्या जास्त गतीनं वाढल्यामुळं 2007 साली केलेली योजना थोडी अपूर्ण व्हायला आली. म्हणून आत्ता आपण 27.5 कोटीची योजना आम्ही प्रस्तावित केली, तिला मंजूर केलं. मूर्त स्वरूपाला 70-80% काम ते योजनेचे पूर्ण झाले. पण ते योजनेचं काम पूर्ण झाले, थोडेसे पाणी नदीला पूर आल्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरकडं थोडासा वेळ झाला आणि विरोधकांनी निवडणुका पुढे आहेत म्हणल्यावर तो पाणी पुरवठा आमच्या काळामध्ये पाणी पडतं आहे म्हणल्यावर त्या तांत्रिक दृष्टिकोनातून त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली आणि कलेक्टर साहेबांनी त्याला मुदतवाढ दिली नाही. तो आता प्रस्ताव थोडं 1-2-4 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये आम्ही तो मंजूर करून त्याला मुदतवाढ शासन देईल याची काळजी 100% आम्ही घेतो आहे. कारण आम्ही त्या 70-80% पाणी पुरवठा पूर्ण केला आहे आणि तेच गावाचं शुद्ध पाणी, मुबलक पाणी आपल्याला येत्या 1-2 महिन्याच्या काळामध्ये आत्ता मिळणार आहे. म्हणून ती तिन्ही पाणी पुरवठा ज्या योजना आल्या त्या तिन्ही पाणी पुरवठ्यामध्ये माझा स्वतःचा वैयक्तिक म्हणजे पाठिंबा त्याला आहे किंवा थोडासा आमचं त्यात योगदान आहे असं म्हणतं ते काय चुकीचं होणार नाही. म्हणजे 30-35 वर्षात ज्या पाणी पुरवठा योजना झाल्या त्या तिन्ही पाणी पुरवठा योजनेमध्ये तुमचा सहभाग होता आणि तुम्ही त्याला गती लावली. दोन्हीमध्ये तर पूर्णच होता, पण पहिल्याला उपोषण देऊन सुद्धा पाठिंबा दिला होता. त्यावेळेला ज्येष्ठ मंडळी शिरोडची मोठमोठी मंडळी होती, पण त्यांना त्यावेळेच्या काळात आम्ही उपोषण करून पाठिंबा दिला होता. आता पाणी लोकांना नियमित आणि मुबलक मिळेल. हो, नियमित आणि मुबलक मिळेल. त्याला किती कालावधी जाईल असं एकंदरीत वाटतं? आता शासन मुदतवाढ किती देते त्या मुदतीवर त्याला अंतिम टप्प्यात आता त्यांनी ते मुदत शासन देणार आहे मुदतवाढ. त्या मुदतीत त्याला ते पूर्णच करावं लागेल, जास्तीत जास्त 2-4 महिने. नगरपालिका झाली आणि तुमचंच पॅनेल तिथं पहिलं राजर्षी शाहू विकास आघाडीचं आलं. ती विकास आघाडी तुम्ही सत्तेत गेल्यानंतर नगरपालिकेचा अनुभव आणि तुमचा जिल्हा परिषद ग्रामपंचायतचा अनुभव वेगळा होता. तर नगरपालिकेत 1 रुपया आला उत्पन्नाच्या रूपानं, अगदी गाळ्याच्या भाड्यातून येऊन दे किंवा करातून येऊन दे, वेगळ्या घरपट्टी पाणीपट्टीतून येऊन दे, तो पैसा आल्यानंतर खर्च कसा होतो साधारणपणे? विकास कामावरती 1 जर रुपया आला तर 70-80% पूर्वी ग्रामपंचायतच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार ग्रामपंचायत करत होती. त्यामुळे विकासाची दृष्टी फार अल्प प्रमाणात निधी येत होता आणि विकास करायला फार कमी, म्हणजे ग्रामपंचायतच्या पैशामधून विकास होत नव्हता. पण नगरपालिकेच्या माध्यमातून आता बहुतांशी पगार हे
शासन भागवतं आहे. आता आलेले जे सगळे अधिकारी आहेत ते शासनाच्या नियुक्तीकडून त्यांना आलेलं आहे. आमचे ग्रामपंचायत कर्मचारीसुद्धा त्यात त्यांनी इन्क्लूड करून घेतलेलं आहे. थोड्या प्रमाणात आपण अजून पगार देतोय नाही असं नाही, पण ते आता आपल्याला ग्रामपंचायतीपेक्षा कितीतरी पटीनं ग्रामपंचायत या कालावधीमध्ये सुद्धा मी जिल्हा परिषदमध्ये असताना त्यावेळेला 3 टायर व्यवस्था होती. जिल्हा परिषद करून पंचायत समिती, नंतर ग्रामपंचायत. आता पंचायत समितीपेक्षा सुद्धा ग्रामपंचायतला डायरेक्ट थेट निधी आल्यामुळं ग्रामपंचायत सुद्धा चांगले दिवस चालले आहेत. पण नगरपालिकेला आता काम करताना ग्रामपंचायतपेक्षा कितीतरी पटीनं निधी आपल्याला आणता येतो. अनेक ग्रामपंचायत आपण बघितले, काम करणारा माणूस तिथं ग्रामपंचायत सरपंच कोण कसा काम करतो ह्याच्यावर निधी कसा येतो त्याचं ठरतंय. नाही, 1 रुपये जो येतो नगरपालिकेकडं त्याचं वितरण कसं होतं, साधारणपणे खर्च कसा होतो? खर्च कसा होतो, आता आपण आपल्या गावात अपंग लोक आहेत, जे दिव्यांग लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण पहिल्यांदा मी आल्याबरोबर तरतूद 5% केली आणि त्यांना लगेच आपण कार्यक्रम घेऊन त्यांचा वितरण, त्यांना सन्मानित करून त्यांना आपण वितरण केलेलं आहे. आणि बाकीचे जे घटक आहेत मग पगारावरती थोडा खर्च होतोय आणि मग आपल्या गावाचं उत्पन्न फार थोडं आहे. अजून कारखान्याकडनं आपण म्हणावं त्या पद्धतीनं आपण 30-35 आता जवळजवळ 1 कोटीपर्यंत आम्ही नेलेला आहे. अजूनही वाढू शकते, अजूनही भरपूर वाढू शकते, कारण त्यांचं ऊर्जांकू वगैरे बरेच प्रोजेक्ट आहेत. अजून त्यातनं बरेचसे आता त्या ड्रोनवरनं आपल्याला सगळी पूर्ण 100% माहिती होईल. त्यामुळं पुढच्या काळात अजून आपल्या गावाचं इन्कम वाढेल आणि इन्कमाच्या दृष्टीनं आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे गावाचं स्वतःचं उत्पन्न. आता आपण बघितलं तुम्ही परवाच आमदार साहेबांनी आम्ही जुनी तहसीलदार ऑफिसची इमारत घेतली, त्याची पुढची जे मोकळा पेस आहे ते तो शिरोळच्या कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन गाळी काढून कॉम्प्लेक्स काढून केलं तर लाखो रुपयाचं उत्पन्न त्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आत्ता कल्लेश्वर तलावातली जी जागा आहे ती सुद्धा पुढच्या आता लहान लहान गाड्या आता टपऱ्या आहेत, पण त्यासुद्धा RCC पद्धतीच्या करून गावाच्या उत्पन्नाच्या दृष्टीनं, कारण दुसरे उत्पन्न आपल्या शिरोळ आता ग्रामपंचायतीमधनं नगरपालिका झाल्यामुळं आता फारसा उत्पन्नाचा सोर्स नाही. पण एक चांगला नगराध्यक्ष आता आपण बघितलं 5 वर्षामध्ये आमचं काम, इथून पुढे सुद्धा आमच्या पार्टीचा नगराध्यक्ष झाला तर नक्कीच प्रमाणात शिरोळच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी हे 200 प्रोजेक्ट आमच्या डोक्यामध्ये आहेत. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून काय भूमिका राहिली ह्या 5 वर्षात आणि पुढं काय राहील? स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तिथं 5 वर्षाच्या काळामध्ये कुठलीही तक्रार नव्हती लोकांची, पण ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये बघितलं तर शासनाकडून फंड पण आलेलं नाही. अजून 5-5, 6-6 महिन्याचे कामगारांची पगाराची देणी थांबल्यात. त्यामुळे कामगार थोडंसं काम करताना त्यांना अपेक्षा असते की आपण जो काम केलं त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. ते मोबदला नाही मिळाला तर मग काम करायला थोडंसं टाळाटाळ होते त्यांच्याकडून. मग पहिल्यांदा पैसे त्यांचे द्यायला पाहिजेत, पण ते ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असते ते त्यांनाच मिळालं नाही तर ते कामगारांना कुठलं देणार, अशा प्रकारची थोडीशी म्हणजे प्रशासक आल्यानंतर इकडं फारसं लक्ष राहिलेलं नाही नगरपालिकेकडं. आणखीन एक विषय होता की शिक्षणाचा. नगरपालिकेच्या शाळा नाही आहेत तिथं, पण जिल्हा परिषदेच्या आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय सुधारणा करता येतील? मुलींच्या स्वच्छतागृहांचा वगैरे प्रश्न निर्माण होतोय, या दृष्टिकोनातून काय आहेत आपल्याकडे योजना? अगदी चांगला प्रश्न विचारला. मी जिल्हा परिषदला असताना शाहू विद्यालय आहे, शाहू मराठी शाळा, आणखी कन्या आता जिल्हा तारांनी आघाडी नाव दिले त्या, आणखी छत्रपती शिवाजी विद्या मंदिर, ह्या तिन्ही शाळेला भरघोस अशा प्रकारचा निधी, थोडा शाहूला कमी असेल पण शाहूला रोटरीकडून भरपूर मदत मिळालेली आहे. आणि तिथले तत्कालीन मुख्याध्यापक त्यांनी सुद्धा चांगलं काम करून लोकवर्गणी अतिशय चांगली, म्हणजे जिल्ह्यामध्ये एक नामांकित 5-6 शाळा असतील त्या शाळेमध्ये त्यांचं रूपांतर केलं आहे. ह्या छत्रपती शिवाजीची अवस्था तुम्ही बघितला असता तर तिथं संध्याकाळी कोण जायचं नाही अशा प्रकारची इतकं वातावरण तिथं चुकीचं वातावरण चालायचं. पण त्याला कंपाऊंड करण्याचं काम, सगळी शाळा दुरुस्त करण्याचं काम, जेवढा निधी मला जास्तीत जास्त कंपाऊंडसुद्धा करून घेतला आहे. कंपाऊंडचा निधी जिल्ह्यामध्ये कुठल्याही शाळेला मिळाला नाही, म्हणजे अगदी 2-4 शाळेला मिळाला असतील, त्यात आम्ही छत्रपती शाळेला तो कंपाऊंडचा निधी आपण त्या शाळेला घेऊन चांगल्यात. आणि तिथं शिकणारी मुलं ही गोरगरिबांची, दलितांची तिथं जास्त प्रमाण असल्यामुळं त्या शाळेला खास करून आम्ही त्या एक विजन करून त्या शाळेला जास्तीत जास्त मदत आणि चांगले शिक्षक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आरोग्याच्या सुविधा ज्या लागतात शहरामध्ये, आता ग्रामीण रुग्णालय आपल्याकडं, नगरपालिकेचं काय रुग्णालय नाही, नगरपालिका आत्ता स्थापन झाल्या. कागलसारख्या ठिकाणी आता डेंटलसुद्धा सुरू झाले. आपल्या इथं नगरपालिकेनं काय काय ह्यात लक्ष घातलं आणि पुढं काय लक्ष घालणार? आपल्याकडं आम्ही तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानोलकर साहेब असताना आपलं PSC होती, शिरोळ PSC होती, त्याचंच रूपांतर थोडंसं आपण आरोग्य केंद्रामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केलं आहे.
त्यामुळे इथला स्टाफ चांगल्या पद्धतीचं आता सध्या काम करतो आहे. लोकांचं OPD पण तिथं फार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालतं आहे. ऑपरेशन जे आहेत ती सुद्धा चांगल्या पद्धतीचे ऑपरेशन तिथं होतात. आणि पुढच्या काळात आम्ही उपजिल्हा रुग्णालय इथं शिरोळला व्हावं ह्या दृष्टीनं आपण सातत्यानं आत्तापर्यंत राजू यड्रावकर साहेब आरोग्यमंत्री असताना सुद्धा आपण त्यांना पत्र दिली होती. पण आता आंबेडकर साहेबांच्याकडून सुद्धा त्याचा पाठपुरावा चालू आहे. शिरोळात कारण तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं शिरोळला पहिला प्राधान्य द्यावं असं आमचं म्हणणं आहे आणि त्याचा ते विचार करतील असं मला वाटतं. आता प्रश्न गांभीर्यानं विचारात घेतला जातो की शिरोळचा विस्तार हळूहळू वाढतोय, फास्ट वाढत नाही असं लोकांचं मत आहे. पण जो वाढतोय तिथं विजेचा प्रश्न तयार होतोय, तिथं पोल पोचत नाहीत किंवा काही ठिकाणी लाईट दिसत नाही असं जे म्हटलं जातं आहे की ग्रामपंचायतची नगरपालिका झाल्यानंतर या क्षेत्रात तुम्ही नेमकं काय काम केलं? अत्यंत चांगला प्रश्न विचारला. ग्रामपंचायतच्या नंतर नगरपालिका झाली आणि तुम्ही बघितला की किंवा तुम्ही सर्वे केला तर 2000 डाम आपण 2000पेक्षा जास्त डाम आपण टाकलेले आहेत. आता तुम्ही नांदणी रस्त्याला गेला तर 1 किलोमीटर आपल्या गावापासून डाम टोला टाकून लाईट चालू स्थितीत दिसतील. आगर रस्त्याला तशीच परिस्थिती आहे. अर्जुनवाडा टारेकलोच्या पुढेपर्यंत ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल जे आहे त्या स्कूलच्या पुढेपर्यंत आपले डाम गेलेले आहेत. शिरोळ ते नंदिवले वसा 3 किलोमीटरचं अंतर आहे. तिथंपर्यंत आपण लाईटचं संपूर्ण रस्त्यावरती लाईट लावलेले आहेत. आपल्या श्रीनगर जिरगे पंपाच्या पुढेपर्यंत श्रीनगरपर्यंत आपली सगळी लाईट गेलेली आहे. वाडी वस्ती कोळे आपले वाल्मिक नगर आहे त्या वाल्मिक नगरच्या पुढेपर्यंत जे भाऊसाहेब कोळ्यांचं शेवटचं घर आहे त्या शेवटच्या घरापर्यंत आपण डाम टाकलेलं आहे. त्यामुळे ते जे आरोप करतात ते चुकीचं आहे. कुठेही तुम्ही जाऊन दाखवायचं की कुठल्या रस्त्याला आपला लाईट पोचलेला नाही. नदी कुरुंदवाड रस्त्याला आपण गेला नदीकडच्या रस्त्याला तर नदीच्या आपल्या धरणापर्यंत आपले सगळे बल चालू झालेले दिसतील तुम्हाला. आता लोकांच्या पुढे नेमकी समस्या असते ती रस्त्याची. नागरी सुविधामध्ये नागरी समस्यामध्ये जर आपण विचार केला नियोजन मंडळात सुद्धा भाग घेतला तर त्यामध्ये रस्त्याचा प्रश्न हमखास घेतला जातो. अंतर्गत रस्त्यांचा, शहराला जोडणारे रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांचा. या 5 वर्षात किती रस्ते झाले असतील आणि याच्यावरती किती खर्च झाला असेल? आणि लोक म्हणतात की रस्ते काही भागात झालेले नाहीत, तर काय परिस्थिती आहे? मूळ गावात रस्ते झालेत काय आणि उपनगरात झालेत काय? मूळ गावात बरेच वर्ष दुर्लक्ष होतं त्यामुळे मूळ गावात तर रस्ते झालेच आहेत. पण उपनगरामध्ये तुम्ही गेला, तुम्ही आता आपल्या बेगर म्हणून आपल्याला ज्याला म्हणतो आता त्याला शिवाजीनगर म्हणतात. शिवाजीनगरच्या खालची बाजू आपली आहे. जयसिंगपूरच्या कॉलन्या ज्या चांगल्या पद्धतीच्या आहेत तशा पद्धतीचं आमचं जुनं बेगर आत्ता तुम्ही गेलं तर तुम्हाला दिसेल. तिथं पाणी पुरवठ्याची लाईटची सगळी सोय आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने मी 2007 साली जिल्हा परिषद असताना फ्लडच्या कार्यक्रमातून आदरणीय त्यावेळेचे तत्कालीन जयंत पाटील साहेबांच्या वेळेला 3 रस्ते आपल्या तालुक्यात अजून कुठलेही ग्रामीण मार्ग जे पानंद रस्ते आहेत ज्या रस्त्यावरती जूनला पाऊस पडला की दीपावलीला पाऊस थांबल्यानंतरच त्या रस्त्यावर जाता येत होतं. मोटर त्या चालत जाण्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गाड्या सायकलसुद्धा जात नव्हती. त्या रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून 31, 32, 33 त्याचे नंबर मी सांगतो. आम्हाला सोंडमळीचा रस्ता असेल किंवा कमत रस्ता असेल किंवा चिकोड तळावरनं रावजी काळ्यांच्या मळ्यापासून ते दत्त फॅक्टरीच्या तळ्यापर्यंतचा रस्ता असेल, हे 3 ग्रामीण मार्ग म्हणून मंजूर करून त्याच्यावरती कोटी निधी लावलेला आहे आपण बघत. आणि ते रस्ते पूर्णतः थोडासा चिकोडे तळ्यावरचा रस्ता राहिला असेल किंवा पूर्ण हे रस्ते तिन्ही नवीन मंजूर करून आजही त्या रस्त्यावरती फार कमी प्रमाणात म्हणजे 15 वर्ष झाले रस्ते करून अजून त्याच्यावर खरंच नाही. मग रस्ता क्वालिटीचा आहे की नाही तुम्ही ठरवायचं. मग अंतर्गत रस्ते झाले तसं मत आहे. अंतर्गत रस्ते तर 30-40 कोटी झालेत. 6 कोटीचे माझे वर्क ऑर्डर आहेत. पण या इलेक्शनच्या काळामध्ये ते रस्ते होऊ नयेत म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर तक्रार करून ते रस्ते थांबवलेले आहेत. त्याचं कारण वेगवेगळं ते देतात आणि ते वर्क ऑर्डर झाले म्हणजे ते रस्ते होणार 100%. त्याच्यावर पैसे लागले आहे, टेंडर झालं आहे, वर्क ऑर्डर झालं आहे. पण ते सुद्धा काम होऊ नये आणि आमचं काम निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना दिसू नये याची चुकीच्या पद्धतीनं त्यांनी तक्रार करून ते कामं थांबवलेले आहेत. म्हणजे उर्वरित जे तुम्ही म्हणता थोडी कामं राहिले ते सगळी कामं आपण धरलेली आहेत. आता शहराचा विस्तार होतोय. विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की महापुराचा प्रश्न गंभीर आहे. शिरोळ तालुक्याच्या दृष्टिकोनातून 48 गावांना त्याचा प्रश्न भेडसावतोय आणि बहुतेक लोक जयसिंगपूर आणि शिरोळला जागा खरेदी करतात. आता उपनगर मोठ्या प्रमाणात आता त्रिमूर्ती उपनगर वाढलं. महानकऱ्यांनी सुद्धा तिथं जागा घेतली. तर अशा उपनगरात ज्या नवीन उपनगर होतील तिथं जे योजना जायला पाहिजेत त्या जाण्यासाठी तुम्ही काय कराल पुढच्या काळात? तिथं ज्या योजना आहेत त्या आता प्लॉट ते NA केलेले आहेत. NA केलेल्या प्लॉटमध्ये आपल्याला बघितलं तर आपल्याकडे निधी मी तुम्हाला मगापासून सांगतो नगराध्यक्ष जर चांगला असेल, कणखर असेल, जरा
काम करायची हौस असेल तर किती शहर वाढलं तर तिथं काय काम करायला काय अडचण येतात. तर तुम्ही जयसिंगपुरात बघताय निधी प्रत्येक 2-4 महिन्याला कोटीनं निधी जयसिंगपूरचे आदरणीय राजेंद्र पाटील असेल, संजय पाटील असतील, हे निधी आणतायत. त्याप्रमाणे शिरोळात सुद्धा आपण निधी आणलेला आहे. अजून बरीचशीच कामं आपली पूर्ण झालेली आहेत. गेल्या 25-30 वर्षामध्ये विरोधकांच्याकडे बराच काळ सत्ता होती. एकही कुठल्या समाजाची त्यांनी सांगावं की ह्या समाजाचं आम्ही हे काम केले म्हणून. माझ्या 5 वर्षाच्या वेगवेगळे समाज आहेत शिरोळमध्ये, समाज मोठे आहेत. चुडमुगे समाज असेल, पाटील समाज असेल, चर्मकार समाज असेल, इतर समाज आहेत. यांच्याकरता काय हॉल वगैरे बांधकाम करण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्या असतात, प्रत्येकानं कार्यक्रम घ्यायचे असतात. तर त्या दृष्टीने तर काय केलंय आपण? जवळजवळ प्रत्येक समाजाचे हॉल बांधले आहेत. परवाच आपण कुंभार समाजाच्या हॉलचं उद्घाटन केलं. त्यांचं 2 मजली हॉल बांधला. संत सेना नाभिक समाजाचं 3 मजली हॉल बांधून दिलेला आहे. श्रीराम मंडळाचा मोठा हॉल सुसज्ज अशा प्रकारचा हॉल बांधून दिला आहे. हनुमान मंडळाचा हॉल मीच बांधलाय. केंद्र शासनाची योजना होती, जिल्ह्यात फक्त 3च ठिकाणी योजना झाल्या. त्या 3 मधला आपलं शिरोळ आहे काय. आपण DRDची योजना होती ती त्या गावडे साहेब म्हणून होते. त्या गावडे साहेब आमचे मित्राचे मैत्रीचे संबंध होते, त्यामुळे त्यांनी मला एक तो हॉल शिरोळला दिला होता. आणि तो रैतू बाजार म्हणून तो शिरोळचा आपला गावडे गल्लीचा आहे. रैतू बाजार म्हणून आपण चौकातला जो बाजार तो बसतोय ते बांधलेलं बांधकाम आहे. तो रैतू बाजार म्हणून आपण पंचायत समिती उपसभापती असताना गेलो होतं. त्यावेळेच्या काळामध्ये शिरोळ आगर रस्ता नाबार्डच्या योजनेमध्ये आपण पहिल्यांदा डांबरीकरण तो रस्ता आपण शिरोळच्या इतिहासामध्ये केलेला आहे. आणि जे काम करत असताना तक्रारी होतातच, पण एक सुद्धा तक्रार आमच्या नगरपालिकेमध्ये 5 वर्षात कुठली या जे सांस्कृतिक सभागृह वगैरे बांधायचे आहेत, हे असे कोणत्या समाजाला दिले? सांगतो की आता सांगितलं आपल्याला. कुंभार समाजाचे दिलेले आहेत, गावडी गल्लीला हनुमान मंदिर दिलेलं आहेत, कदम गल्ली, इंगळे गल्ली म्हणजे तिथं जावे वडे सगळे आहेत. त्या भागात श्रीराम मंदिर हॉल दिलेला आहे. शाहूनगरमध्ये हॉल बांधलेला आहे. रोहिदास नगरमध्ये 60-70 लाखाचे हॉल बांधलेले आहेत. संगमनगरमध्ये मातंग समाजाचा 60-70 लाखाचा हॉल बांधला आहे. धनगर समाजाला 1 कोटी रुपयेपर्यंतचा हॉल बांधला आहे. हे असं जे समाज तुम्ही नाव सांगशील ते समाजाचे मी हॉल बांधलेली जागा दाखवतो. हे समाजांचं झालं. व्यक्तिगत काही विद्यार्थी आहेत, त्यांना स्टडीसाठी बसायचा, अभ्यासाला बसायचा आहे, असा काही एखादा हॉल तुम्ही का बांधू शकला नाही? नाही, आपण आता लायब्ररीमध्ये आमचे मित्र अण्णासाहेब प्राचार्य अण्णासाहेब गावडे अध्यक्ष असल्यामुळं तिथं वाचनालय आपल्या जिल्ह्यामध्ये अगदी 2-3 वाचनालय, त्यामध्ये सुसज्ज वाचनालय आहे. तिथं पार कलकत्त्याच्या पवार साहेबांनी त्याला मदत केली होती. स्वामी विवेकानंद संस्था कुठल्या तिथनं सिद्धिविनायक मुंबई ह्या सारख्या ठिकाणच्या मोठमोठ्या संस्थांनी आपल्या शाहू वाचनालयाला मदत केली आहे. आत्ता आधुनिक पद्धतीचं कॉम्प्युटरसह आपण बघितलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं MPSCचे अभ्यास करणारे मुलं तिथं आता येत आहे. आता तुमचे संबंध चांगले असल्यामुळे मुश्रीफ साहेबांनी निधी दिला, डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी दिला, पण खासदारांचा निधी आलाच नाही असा एक आरोप होतोय. आणि तुम्ही त्यांच्यावर जायला कमी पडला किंवा काय? खासदारी पण त्याचा 5 कोटीचं शिवराज भवन आपण बांधलेलं आहे, तो बांधून पूर्ण झालेला आहे. तो आदरणीय दर्शील बाण्यांचा पण त्यात शेवाचा वाटा आहे. 5 कोटीचा हॉल दिला आहे. आणखी परत 2-3 कोटी रुपये शिरोळसाठी त्यांनी दिलेले आहेत. CCTVची एक गरज लोकांच्याकडे भासते. दत्तात्रेय म्हणून एक पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांनी मधल्या काळात बोरीगिड्डेने प्रयत्न केला होता. तर CCTV बद्दल काय सांगाल की पुढच्या काळात ती फार आवश्यकता भासणार आहे? अत्यंत चांगला प्रश्न आहे. बोरीगिडे साहेब, दत्ता बोरीगिडे साहेब, आणि त्यांच्या मिटिंगला 5-6 वेळा मी होतो आणि त्यांना आम्ही बरीच मदत CCTV कॅमेऱ्यासाठी आपण केली आहे. पण त्यांच्यानंतर फार अनास्था झाली, कुणी आस्था त्या ह्याला दाखवलेली नाही. आणि म्हणून ज्यावेळेला चोऱ्या होतात त्यावेळेच्या काळात मग CCTVची आठवण आपल्याला होते. आणि म्हणून त्याच्याकडे खऱ्या अर्थानं आता गांभीर्यानं करण्याची गरज आहे. आपण शिवाजी चौकामध्ये, कुटवाड रस्त्याला वगैरे बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेत. पण मगाशी आपल्याला म्हटलं 2 वर्षाच्या मधल्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये तिकडं फार दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून तिथं सक्षम अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी त्या खुर्चीवर गेला पाहिजे आणि सामान्य लोकांचं सुखदुःख असणारा, माहीत असणारा माणूस तिथं जाऊन बसला पाहिजे. आता आणखीन एका प्रश्नाकडे आपण जाऊया की शिरोळमध्ये ज्या नवीन मुली लग्न होऊन येतात किंवा शिरोळमधली जी तरुण मुलं आहेत ते इंटरनेटचा वापर खूप करतात. आता आमच्याकडे जो डाटा आला आहे तो किमान 49,000 लोक साधारणपणे 49,000 व्हॉट्सअपचा वापर होतोय साधारणपणे शहर आणि परिसराच्या या शिरोळच्या परिसरात. इंटरनेटसाठी काय सुविधा करू शकाल किंवा इंटरनेटचीच मागणी होते याच्यामध्ये वायफायची? आता धावत्या युगात आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे खरोखर आपण म्हणता त्याला गरजच आहे. वायफायची आणि त्याची आता सध्या गरज आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी नगरपालिकेच्या माध्यमातून 100% पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू.
युवकांच्या अपेक्षा पूर्ण करू एवढं मी तुम्हाला 100% खात्रीनं सांगतो. वनवेच्या रस्त्याचा एक प्रश्न नेहमी भेडसावतोय लोकांना की इकडून जाताना वाहन आणि तिकडून जाताना, आणि दुसरा एक येतो की उरसाच्या काळात वाहतुकीची कोंडी होते. पुढच्या काळात आता 5 वर्षे तुमची गेली नगरपालिकेची, नवीन नगरपालिका होती, पण पुढच्या काळात ह्याला पर्यायी मार्ग किंवा काय नियोजन करता येईल? हां, मग पुढच्या काळामध्ये आमच्या डोकीत आहे आता एक रस्ता जर आपल्याला करायचा असेल, अर्जुन रस्त्याला वाहतूक काढायची असेल तर त्याला आरक्षण टाकून रस्ते काही ताब्यात घ्यावे लागतील. म्हणून तो आरक्षण टाकलं की लोकांचा परत विरोध होतोय. म्हणजे प्रगती ज्यावेळेला करायची असते त्यावेळेला कुठंतर कठोर निर्णय पण घ्यायला लागतात लोकांच्या. फक्त सगळं मधल्या काळात आरक्षणावरनं टीका झाली की आरक्षण टाकलं जाते वगैरे. कुठलेही जाणून बुजून कोणावर आरक्षण टाकलं नाही. पहिल्यांदा टाकलं नव्हतं. टाकलेल्यानंतर थोडासा धनाजी चुडुमेग यांनी मोर्चा आणला होता आमच्या नगरपालिकेवरती. त्यांचं सगळं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांनाच सांगितलं माझी विनंती तुम्हाला अशी राहील की तुम्ही ते जे दुरुस्ती तुम्हाला जी पाहिजे आहे तशा प्रकारचा एक डेटा तुम्ही तयार करा. फक्त मी त्याच्यावर सही करतो. फक्त लोकांची तक्रार येऊ नये आणि कुणाचं म्हणजे हे विजयराव आहे ते अमर पाटलांचं जागा आहे म्हणून त्याच्यावर आरक्षण टाकता. खरोखर जिथं गरज आहे तिथं आरक्षण टाकून तुम्ही आणा. आणि त्याने आम्ही सहमतीनंच ते केलेलं आहे. त्यामुळं बराच लोकांचा विरोध त्यात कमी झालेला आहे. बगीचा शिरोळमध्ये नाही असं म्हटलं जात होतं. कलेश्वर तलावाचं आपलं काम मार्गी लागलं, तर यात आणखीन काय डेव्हलपमेंट आहे काय? आणखी डेव्हलपमेंट आता आहेच. आता एक 5 कोटीचा प्रस्ताव तत्वता मंजुरी झालेला आहे. फक्त ते तांत्रिक अडचणीमुळे मिटिंगच झाली नाही मागच्या वेळेला, आणि एक वेळा मिटिंग झाली त्यावेळेला आम्ही तिथं पोहोचलो नाही म्हणताना ते राहिले. येत्या 8-15 दिवसामध्ये प्रशासकीय मंजुरी त्या 5 कोटीला मिळेल. जे तळ्यामध्ये अस्वच्छ पाणी येते त्याचं शुद्धीकरण करून ते तळ्यात सोडावं अशा प्रकारचं आहे. आणि रमापतीच्या बाजूला एक पूर्ण कंपाऊंड आहे जिथे जेणेकरून तिकडचं पाणी वगैरे काही येऊ नये म्हणून. आणखी ओपन थिएटरची कल्पना आहे. आणि आता मुश्रीफ साहेबांनी सांगितलं होतं की आपल्या सभेमध्ये त्यांचा सत्कार केला त्यावेळेला 2 कोटी रुपये मी शिवाजी महाराजांच्या आमचा पुतळा बसवायचं ठरलं होतं. 2 कोटी रुपये मुश्रीफ साहेबांनी DPDCतनं देतो म्हणून सांगितलं. त्यांनी पुतळ्यासाठी देणगी देता येत नाही, माझे व्यक्तिगत 1 लाख रुपये देतो असं सांगितलं होतं. तर त्याला विरोधकांनी खो घालायचा प्रयत्न केला. दुसरी कमिटी नेमली. त्यांनी 1ही रुपया गोळा केला नाही, 1ही कुठलं कागदपत्र पूर्ण केलं नाही. फक्त दुसऱ्याचं काम चालू झालं की त्याला आडवं पडण्याची जी पद्धत आहे ती पद्धत शिरोळच्या लोकांना चांगली आता बघायला मिळाली पुतळ्याच्या निमित्तानं. खेळाच्या मैदानाबद्दल जाणीवपूर्वक अनेक वर्षे आम्ही पाठलाग करत होतो. आणि अण्णासाहेब गावडे आम्ही बालशिवाजी मंडळाचे अनेक कबड्डीचे सामने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त आता बालशिवाजी मंडळच घेते सातत्यानं. आणि हे करत असताना आपल्या गावातले नुसतं कबड्डीच नाही, दुसरी कुठली कुस्तीचं असून दे, बाकीचं हॉकी असून दे, टेबल टेनिस असून दे, ह्या बॅडमिंटन असू दे, ह्या प्रकारचे नवीन खेळ किंवा महिलांच्यासाठी नवीन खेळ जे आहेत त्यासाठी आपल्याला जागा पाहिजे होती. आणि तालुका क्रीडा संकुल आपल्या तालुक्याला मंजूर झालं. त्यासाठी त्यांना 5 एकर जागा पाहिजे. आपण 5 नाही त्यांना 7 एकर जागा आपण त्या क्रीडा संकुलसाठी दिलेली आहे. ती क्रीडा संकुल आपलं मंजूर झालं. त्याला येत्या थोड्या दिवसात 5-7 कोटी आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून 5-7 कोटी रुपये मिळून ते लवकरात लवकर काम आपल्या क्रीडा संकुलचं चालू होईल. आता नगरपालिकेच्या सभागृहामध्ये 8 भारतीय जनता पार्टी, 1 अपक्ष आणि तुमची राजर्षी शाहू विकास आघाडी म्हणजे गणपतराव दादा राजू शेट्टी साहेबांची आघाडी, यड्रावकर साहेबांची आघाडी, असा संयुक्त तुमचा कारभार चालायचा. तर यामध्ये ठराव कोणते विरोधात गेले किंवा एखाद्या ठरावाला विरोध झाला किंवा चूक आहे म्हणून लोकांनी आरडाओरड केली सभागृहातल्या, असा काय प्रसंग 5 वर्षामध्ये 60 सभा साधारणपणे झाले असतील किंवा 63 झाले असतील, कोरोनाच्या काळातले 5-7 मागोपुढे झाल्या, तर असं काय घडलंय काय की दुमत झालं, सभात्याग केला? आपल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय की आपल्या सर्व भगिनी नगरसेविका होत्या, नगरसेवक होते, ह्या सगळ्यांनी 5 वर्षात एकसुद्धा कुणी विरोधी मत मांडलं नाही किंवा तक्रार केली नाही. तक्रारी म्हणजे तक्रारी सांगत होते पण त्याचं तक्रारीचं आम्ही निरसन करत होतो, पण कुठल्याही रेकॉर्डवरती एकही तक्रार त्यांनी सभागृहात असं काय घडलं नाही. वार्ताहरांनाच आम्ही प्रवेश दिला होता. वार्ताहरांनाच विचारा, सभागृहात कुठल्याही प्रकारचं विरोधी मत नाही किंवा तुम्ही प्रोसिडिंग करून बघितला तर अजिबात म्हणजे एकसुद्धा प्रोसिडिंगला झाले. शेवटच्या मिटिंगला एका सदस्यानं तक्रार केला की रस्ता खराब झाला आहे. महिला मंडळीने उठून त्या सदस्याचा निषेध केला. महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये पुन्हा एकदा मी भैया तुमचं स्वागत करतो. आता आणखीन एकदा तोच प्रश्न मी घेऊन येतो, पाठीमागे विचारला होता तोच, की कामं तुमची गुणवत्तेची झालेली नाहीत असं निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा होते. निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा होते म्हणजे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून दुसऱ्याला बदनाम म्हणून आपण कसं चांगला आहे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधक नेहमीच करत असतात. मी आपल्याला मग सांगितलं 3rd पार्टी ऑडिट झाल्याशिवाय शासकीय यंत्रणेचं
प्रमाणपत्र असल्याशिवाय आपण कुठलीही बिलं दिली नाहीत आणि ती बिलं देताना आपण स्वच्छ कारभार केलेला आहे. एक सुद्धा 21 सदस्य आपण होतो, 20 सदस्य, एका सुद्धा सदस्यानं कुठल्या गुणवत्तेच्या बाबतीत केव्हा तक्रार केली नाही, कुठल्याही नगरसेवकाने केलं नाही, नगरसेविकेने केलं नाही, कुणीही किंवा ज्या त्या भागात रस्ते होतात त्या भागातल्या लोकांसुद्धा कोणी येऊन सांगितलं नाही की बाबा इथं काम चुकीचं होतंय. आता अंकुश आंदोलनसारखी संघटना आपल्या गावात, अशा अनेक संघटना आहेत, त्यांचं बारीक लक्ष असायचं प्रत्येक कामावरती. आणि आम्ही ज्यात उद्घाटन करायला आम्ही नारळ फोडायला जात होतो त्यावेळेला विरोधकांना सुद्धा आम्ही तिथं घेऊन जात होतो. त्यांच्या वार्डात असलं तर त्यांना बोलवून त्यांच्यासुद्धा हस्ते आम्ही नारळ फोडला आणि तिथं त्या लोकांना आम्ही सांगत होतो, नारळ फोडलाय, काम गुणवत्तेचं करून घ्यायचं, काम तुमचं आहे, तुम्हाला जिथं चूक वाटेल तिथं काम थांबवा आणि आम्हाला बोलवा, आम्ही लगेच 5 मिनिटात तिथं हजर आहे, फक्त गावात आम्ही हजर असायला पाहिजे, आम्ही सगळं काम सोडून तुमच्या कामावर आहे. त्यामुळे लोकांनी तिथं अनेक ठिकाणची तक्रारी होत्या, पण लोकांनी कॉन्ट्रॅक्टरसुद्धा तिथे पाट्या टाकून मोजून घेतल्यात. लोकांना तर चांगलं कळतंय, 1 किलोमीटर रस्ता आला तर त्याला सिमेंट किती लागतंय, कॉन्क्रिटीकरणाचं असलं तर त्याला पाणी किती पाहिजे, खडी किती पाहिजे, सगळं कळतंय. त्यामुळे ते सगळं मोजून घेतलं एक वेळा लोकांनी, पाट्या किती टाकलाय, सिमेंट किती टाकलाय. म्हणजे त्या काळात विरोधकांनी काय बोललं नाही किंवा नागरिकांनी बोललं, एक सुद्धा प्रश्न कोणी विरोधकांनी विचारलेला नाही. आता दुसरा प्रश्न याच लागूनच घेतो की काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजकीय नेत्यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली, याकडे तुम्ही कशा नजरेनं पाहिलात आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आता कुठपर्यंत पोहोचल्या असतील असं तुम्हाला वाटतं? निवडणुकीच्या काळात म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर विरोधकांनी ते केविलवाना प्रयत्न केला. मी मगाशी आपणाला म्हटलं त्याचं काही आउटपुट निघालेलं नाही, ना शिवोजच्यावरती कुठली कारवाई झालेली नाही, शिवणला फक्त रजेवरती पाठवलेलं आहे, त्यांच्यावर कुठलाही आक्षेप नाही. या पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव मुदतवाढीसाठी आता कलेक्टरने पुढं पाठवला आहे. त्यामुळे विरोधकांचं जे म्हणणं होतं याच्यात भ्रष्टाचार एकही कुठलं त्यांनी साबित केलं नाही, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम ते विरोधकांनी केलं आहे. पण आता दूध का दूध पाणी का पाणी आता सगळं लोकांना माहीत झालेलं आहे. ऑडिट वगैरे तुमचं झालंय काय, हे सगळं योग्य आहे किंवा अयोग्य आहे, त्यावर काय शेरे वगैरे काय आले? प्रत्येक गोष्टीचं ऑडिट, शासकीय यंत्रणेत प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होतच असते वर्षाला, प्रत्येक गोष्टीचा. कुठलं शेरे काय आलेले नाही? शेरे काही सुद्धा आलेले नाही. आता बदलत्या राजकारणावरती थोडंसं बोलूया. 3 आघाड्या आपल्या समोर आहेत की तुमची राजर्षी शाहू विकास आघाडी आहे, तुमच्यावर गेल्या वेळेला गणपतराव दादा आणि राजू शेट्टी साहेब होते, आता यड्रावकर साहेब तुमच्याबरोबर आहेत, हसन मुश्रीफ साहेब तुमच्याबरोबर आहेत, खासदार धैर्यशील माने साहेब तुमच्याबरोबर आहेत. तर तुम्हाला जे तुम्ही उमेदवार निवडलेत हे धनदांडगे आहेत असं जो काय आरोप होते नेमका, आणि तुमचं पॅनेल आजच्या स्टेजला, या स्टेजला काय स्टेजवर आहे? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही अचानक एक करामत केली की लोक म्हणतात की तुम्ही पॉलिटिक्स केला की नगराध्यक्षपदाचा उमेदवार गणपतराव दादांच्या अतिशय जवळचा नाजूक नातं असलेले दादासाहेब काळे ते तुमच्या पार्टीत घेतलं, हे थोडंसं राजकारण झालं असं म्हणतात. ह्याला जनता कशा दृष्टीनं बघते हे बघालेच, पण तुमच्या नजरेतनं हे कडे तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडं? दादासाहेब काळे एक चळवळीतला नेता आहे तो, आणि ते कारखान्याचं असं लोक म्हणतात, कारखान्यातील सगळी गुपितं माहीत असल्यामुळं त्याला तिथं नोकरी देऊन चेअरमन साहेबांनी त्यावेळेला ठेवून घेतलं होतं, आणि म्हणून ते चळवळीतलं असल्यामुळं त्यांनी फॉर्म भरला होता. मग आम्हाला आणि त्यांनी मी माहिती घेतली त्यांच्या मंडळींची, शिक्षणाची वगैरे. अत्यंत क्वालिफाईड डबल ग्रॅज्युएट असणारी एक मुलगी आपल्या पॅनलमध्ये जर नगराध्यक्षपदासाठी एक चेहरा गावाला दाखवता आला आणि आपल्या सारख्या चळवळीत काम करणाऱ्या नेत्याला सुद्धा एक संधी मिळाली. कारण चळवळीत काम करणारी माणसंही उपेक्षित राहतात नेहमी, नाहीतर मग ते चळवळीत राहणारी माणसांनी जर चुकीचं केलं तर मग लोक त्यांच्याबरोबर राहत नाही. ते आपण उदाहरण कितीतरी गावात कितीतरी नेत्यांच्या बाबतीत आपण बघितलं आहे. चळवळीत राहिली पाहिजे. चळवळीत जर राजकारण घुसलं तर तुम्ही चळवळ बंद होते. पण आता राधा काळेंनी चळवळ बंद केली, आता ते नोकरी करतात. त्यामुळे तसल्या एखाद्या चळवळीतल्या काम करणाऱ्या माणसाला एक संधी द्यावी अशा विचाराने मी त्यांना बोलला, आणि त्यांनी पॉझिटिव्ह होकार दिल्यामुळे मी त्यांना उमेदवारी दिली. गणपतराव दादाचे 6-7 लोक दिसतात पॅनेलमध्ये तुमच्या, काय असं अंडरस्टँडिंग असं म्हटलं जाते? नाही, प्रत्येकाला स्वतंत्र मत आहे ना. ते तिथं नोकरी करतात म्हणजे काय 24 तास त्यांची काय बांधिलकी नाही, त्यांना स्वतंत्र मत आहे. आम्ही त्यांना विचारलं तर पहिल्यांदा तुम्हाला काय दबाव वगैरे येणार काय, तर त्यांनी गणपतराव दादांना सांगितलं तर आम्ही असं अमरभाईंच्या पॅनलकडे राहणार आहे, माझी काही अडचण नाही, मी शिरोळच्या राजकारणात भाग घेत नाही, असं त्यांनी त्यांना स्वच्छ सांगितलं होतं. आता तुमच्याकडं रणजितदादा पाटील आपले आलेले आहेत, परत माजी आमदार उल्हासदादा पाटील आलेले आहेत. एकूण पाठबळ पाहतात तुमचं पॅनेल आज कोणत्या स्टेजवरती आहे, जिंकू शकेल काय, आणि काय परिस्थिती दिसते तुम्हाला राजकीय? कारण मोठे लोक तुमच्या विरोधात आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्हाला विरोध सुरू केला. अगदी बरोबर आहे. सातत्यानं माझ्या बाबतीत असंच नेहमी होतंय. कारण माझ्या बाबतीत मागच्याला पण नगरपालिकेला बघितलं तर त्यावेळचे आदरणीय रनिंग आमदार उल्हासदादा होते,
आशिया खंडातला सगळ्यात मोठा गोकुळ संघ, त्याचे चेअरमन संचालक आदरणीय आमचे बंधू दिलीप दादासुद्धा होते. त्यांनीसुद्धा माझ्या विरोधी पॅनल उभा केलं होतं त्यावेळेच्या काळामध्ये. आदरणीय गणपतदादांचं, अनिल यादवांचं एक पॅनल होतं, त्यांना पण सुद्धा मोठा पाठिंबा त्यांना द्यावा होता. आणि माझ्याकडं सामान्य माणसांना, सामान्य लोकांचं, आमचं अटॅचमेंट जे आहे ती डायरेक्ट मतदारांच्या बरोबर आहे. त्यामुळे एखादा पुढारी गेला तर मला फारसा फरक पडत नाही. आमच्याबरोबर सामान्य जनता 30-35 वर्ष झाली. मी 5 इलेक्शन जिंकल्यात, ग्रामपंचायत जिंकली, पंचायत समितीचं केलं, 3 वेळा जिल्हा परिषद, आत्ता नगराचे 30 वर्ष हे मी काम करतो. त्यामुळे लोकांची नाळ मला माहिती आहे. सामान्य लोकांना तुम्ही डायरेक्ट थेट अप्रोच झाला, मला मध्येच कोण लागत नाही. जो माणूस येते मग तो विरोधक जरी असला आणि त्याचं माझ्या हातनं काम होत असलं तर मी लगेच ते काम करून टाकतोय. त्यामुळं लोकांच्याबद्दल लोकांची जी भावना माझ्याकडे बघायची ती अगदी प्रेमाची, आपुलकीची आहे. हे गेली 30 वर्ष मी बघतोय. तुमची प्रभाग 9 मधली निवडणूक आणि सगळ्याच प्रभागातल्या नगरसेवक पदाच्या निवडणुका याबद्दल काय सांगाल? 1 ते 10 वार्ड आहेत. आम्ही उमेदवारी देताना सामान्य लोकांना दिले. तो अक्षय पाटील सुद्धा चळवळीतला अभ्यासू काम करणारा मंडळ आहे, त्याच्या मंडळीला आम्ही दिले. माझ्या मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू आहे साजिद मुल्लानी म्हणून, त्याला दिले. तो म्हणजे परिस्थितीनं फार सामान्य परिस्थितीच आहे, पण लोक त्याला आता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. आता कारखान्याचं थोडंसं मतदार वगैरे असल्यामुळं थोडंसं त्या लोकांच्यावरती प्रेशर राहते. पण मागच्या वेळेला कारखान्याच्या परिसरामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची मतदान आम्हाला आमच्या पॅनलला मिळालं होतं. त्यामुळे ह्या वेळेला सुद्धा त्याच्या पाठीमागं सुशिक्षित मंडळी, विचार करणारी जी मंडळी आहेत, आम्हाला आता नावं घ्यायची नाहीत, पण मंडळी फोन करून सांगतात की भैया आम्ही जरी इथं कामाला असलो तर आम्ही तुमच्याबरोबर आहे, आम्ही तुम्हाला 100% पाठिंबा दिला आहे. तुमची कामं कारखान्याच्या वार्डात सुद्धा कवा कारखान्यानं बघितलं इतक्या चांगल्या पद्धतीचे रस्ते, लाईट आणि पाण्याची नवीन व्यवस्था, आता नवीन पाणी पुरवठा योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. श्रीनगर म्हणून आपलं शेवटचं टोक आहे, तिथं सुद्धा तुम्ही जाऊन बघितला तर रस्ते फक्त गटर, तिथं रस्ते हायमॅक्सची लाईटची व्यवस्था केलेली आहे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांच्यापर्यंत लाईट आपण नेलेली आहे. अशा सातत्यानं जे उपेक्षित भाग आहेत, आगर भागातला गजाबापूंचा शेवटचा भाग आहे, तिथंपर्यंत आपण चिडुमिंगे तळ्या, बापूंच्या मळ्यात सुद्धा चिडुमिंगे तळ्याला गेलं तर पाहुणे सुद्धा आलं. कालच मी तिथं भेट द्यायला गेलो, तिथं पाहुणे सुद्धा आले की कौतुक करतात. 4 वर्ष होऊन गेले तिथं काम करून. आज या अत्यंत चांगल्या आणि छान परिस्थितीत तिथं रस्ते कॉन्क्रीटीकरण वगैरे झाले आहेत. आता नेमकी पुढच्या काळात जी कामं करणार आहात त्यामध्ये प्राधान्य कोणत्या कोणत्या कामाला राहणार आहे? प्राधान्य म्हणजे अजून बराच टप्पा आपल्याला गाठायचा आहे. इतक्या असं एका वर्षात कुठलं काम होत नसते. पण हे पंचवार्षिकमध्ये आपल्याला सांगायचं तर आता आपण महसूल भवन आपण ताब्यामध्ये घेतलं आहे. त्याला आदरणीय एकनाथ शिंदे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, जयशंकरच्या जाहीर सभेत त्यांनी सांगितलं होतं की 10 कोटी रुपये आपल्या नवीन प्रशासकीय इमारत देतो म्हणून. आता आपल्या ताब्यात आल्यामुळं ती एक मोठं आव्हान आपल्यासमोर असेल की सुशब्द 10 कोटीनं काय होणार नाही, पण तिथं आणि कमी पडलं तर ते नवीन आराखडा तयार करून, प्लॅन एस्टिमेट तयार करून चांगल्या पद्धतीचं जुनं लूक तसाच ठेवून नवीन त्यातलं मिश्रण थोडंसं नवीन पद्धतीचं आरशीचं करून एक चांगली आणि देखणी भव्य इमारत तिथं नगरपालिकेचे उभा करण्याचा मानस आहे. आपल्या आदरणीय कल्लेश्वर तलावाचं आपण बघितला तर आता गावाचं एक महत्त्वाचं ठिकाण आता झालं आहे. संध्याकाळी तुम्ही पाहायला गेला तिथं तर परगावची गावातनं तालुक्यातनं लोकसुद्धा तिथं आता फिरायला येतात. पण आता मला लोक सांगतात की तुमच्या काळात जसं होतं तिथं आता थोडंसं दुर्लक्ष कमी आहे. व्यायाम साहित्याचं किरकोळच काम असतं. अगदी एखादं बुशिंग नट बीट आलं असते, पण ते वेळच्या वेळ न केल्यामुळं थोडंसं मग नुकसान जास्त प्रमाणात होतं. म्हणून तिथं लोकप्रतिनिधी असल्याशिवाय चांगला तिथं निगा त्याची योग्य निगा राखली जात नाही. म्हणून चांगल्या आणि सक्षम लोकप्रतिनिधीचं तिथं जाण्याची गरज आहे. श्वेता काळे निवडून येणार, श्वेता काळे निवडून येणार अशी 100% शिरोळच्या जनतेची आता मानसिकता झालेली आहे. श्वेता काळे ह्या नगराध्यक्ष करण्याचं ठाम लोकांनी ठरवलेलं आहे. आणि भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपल्या कल्लेश्वरच्या तलावामध्ये उभा करण्याचा आमचा मानस आहे आणि तो पूर्ण करून दाखवणार. आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि दर्शकांना जी माहिती आवश्यक होती ती आम्ही विचारली आणि त्यांच्यापर्यंत ते